नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या विजयदुर्ग मालिकेतील एका नव्या भागात मी आपले स्वागत करतो. मागील भागात आपण किल्ल्यात प्रवेश करण्या अगोदर नजीकच्या गिर्ये गावातील आदिदेव श्री शिवशंकराचे श्रीदेव गिर्ये रामेश्वर देवस्थान पाहिले. या भागात ह्या शिवालया शेजारी असणाऱ्या मराठा इतिहासातील एका अज्ञात पण त्याच्या काळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या वीराच्या समाधीचे आपण दर्शन करणार आहोत. मंदिराच्या दगडी फरसबंदीमधील दक्षिण दिशेच्या दरवाजामधून लहानशी वाट आपल्याला येथे घेऊन जाते. या दरवाजाजवळ येताच बाहेरच्या बाजूला अगदी थोड्याच अंतरावर आपल्याला एक लहानशी घुमटी दिसते. ही लहानशी चिऱ्यांच्या बांधणीची घुमटी सरखेल संभाजी आंग्रे यांचे समाधी स्थान आहे. मराठा नौदलाचा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यानंतर संभाजी आंग्रे यांनीच पश्चिम सागरावर फडकता ठेवला. पूर्वेला पार इंडोनेशियामधील बटेविया म्हणजे जकार्ता पासून ते पश्चिमेला थेट इंग्रजांच्या लंडन पर्यंत 18व्या शतकामध्ये संभाजी आंग्रे यांची कीर्ती दुमदुमली होती. कान्होजी आंग्रे या सागरी वीराच्या कुटुंबातील द्वितीय पुत्र असणाऱ्या संभाजी आंग्रे यांनी ज्येष्ठ बंधू शेखोजी आंग्रे यांच्यानंतर सरखेल पदाचा मान श्रीमंत छत्रपती शाहू महाराज प्रथम यांच्याकडून मिळवला. स्वभावतः कोपिष्ट व आक्रमक असल्याने सुरुवातीला त्यांचा आंग्रे बंधूंपैकी मानाजी आंग्रे यांच्याशी वाद देखील झाला. पण पेशवे पहिले बाजीराव यांनी दोघांमध्ये तात्पुरता सलोखा निर्माण करून संभाजी आंग्रे यांना जंजिरे सुवर्णदुर्गापासून जंजिरे विजयदुर्गापर्यंतची दक्षिण कोकणची जहागिरी दिली. अशा या सागरावरील पराक्रमी मराठा वाघाची समाधी आज आपण पाहायला आलो आहोत. श्रीदेव रामेश्वराचे परम भक्त असल्यामुळेच कदाचित 12 जानेवारी 1742 साली त्यांच्या स्वर्गवासानंतर त्यांचे धाकटे बंधू पुढचे सरखेल तुळाजी आंग्रे यांनी आपल्या भावाची ही समाधी श्री रामेश्वरा सानिध्य उभारली असावी. ही समाधी सरखेल संभाजी आंग्रे यांच्या पराक्रमाची गाथा सांगत आजही येथे इतिहास प्रेमींना साथ घालत उभी आहे. अनेक वर्षाच्या दुर्लक्षामुळे समाधी जीर्ण होऊन त्याभोवती बराच झाडी झाडोरा माजला होता. पण हल्लीच पुरातत्व खाते व स्थानिक युवा शक्तीच्या एकत्रित प्रयत्नांमुळे येथे स्वच्छता करून समाधीजवळील जागा नीट सपाट करून दगडी कट्टे घालण्यात आले आहेत. समाधी समोर आपण मूळचे दगडी कट्टे व टेकून बसण्याच्या जागा पाहू शकतो. त्याला लागूनच समाधीची 10 ते 15 फूट उंचीची देवळीसारखी दिसणारी इमारत आहे. दगडी बैठकीच्या रांगातून आत समाधीजवळ गेले असता रुंद चौरसाकृती दगडी जोत्यावर कमानीदार दरवाजा पाहायला मिळतो. आतमधल्या खोलीमध्ये दगडी चौथऱ्यावर श्री शिवलिंगाची स्थापना केलेली दिसते. समाधीचा हा दरवाजा पूर्वाभिमुख असून पाठच्या बाजूला लहानसे नक्षीदार गवाक्ष देखील आहे. संभाजी आंग्रे सरखेल हे क्षत्रिय मराठा असल्याने त्यांच्या ह्या समाधीवर आपल्याला श्री शिवलिंगाची स्थापना केलेली पाहायला मिळते. ह्या समाधीच्या वर आपण दगडी चिऱ्यांनीच तयार केलेला वैशिष्ट्यपूर्ण दगडी घुमट देखील पाहू शकतो. आतील बाजूने पाहिले असता आतून देखील छताची रचना वक्राकार केलेली पाहायला मिळते. समाधीच्या डाव्या बाजूस म्हणजे दक्षिणेला जवळच 4 व अजून थोड्या अंतरावर 2 अशा स्मृतिशिळा व उजव्या बाजूला म्हणजे उत्तर दिशेला 2 स्मृतिशिळा पाहायला मिळतात, ज्यांची अगदी अलीकडेच चांगली साफसफाई करून चौतर्फा दगडी कट्ट्यांची नीट आखणी करून निगा राखण्याचा प्रयत्न केलेला आपण पाहू शकतो. या स्मृतिशिळा नक्की कोणाच्या आहेत याबद्दल कुलाबकर आंग्रे सरखेल या पुस्तकामध्ये तुळाजी आंग्रे यांनी ब्रह्मेंद्र स्वामी यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुढील उल्लेख सापडतो. तीर्थरूप राजेश्री सरखेल साहेब यांचे शरीरी अनारोग्यता 3 मासापर्यंत होऊन पौष मास बहुल तृतीया भौमवारी संध्याकाळचे तास दिवसास शालिवाहन शके 1663 सिद्धार्थी संवत्सरात साहेबांनी कैलासवास केला. ऐसा प्रसंग ईश्वरे आम्हावरी आणला.
म्हणजेच 12 जानेवारी 1742 साली संभाजी आंग्रे यांचा स्वर्गवास झाला असे तुळाजी लिहितात. पुढच्या पत्रामध्ये तुळाजी लिहितात की सकल सौभाग्य संपन्न मातोश्री गिरजाबाई यांनी राजश्री सरखेल साहेबांबरोबरी अग्निप्रवेश केला. तिची बाई राखी चौघी रखेल्या व उपस्त्रिया व दासी चौघी सेवेसी एकूण 10 आसामी समागमे गेल्या. वरकड चिरंजीव बया उपवर आहे. आम्हास ते ही गोष्ट जीवी लागली आहे, तरी तिसाठी वर उत्तम पाहून योजाव. या पत्रामुळे संभाजी सरखेलांच्या समाधी जवळच्या या स्मृतिशिला कोणाच्या आहेत याचा उलगडा होतो. सरखेल संभाजी आंग्रे यांच्या समाधीचा हा परिसर लहानसा असला तरी त्यांचा पराक्रम मात्र गगनाला गवसणी घालणारा आहे. 1735 साली आरमाराचे सरखेल बनण्या अगोदर आपले ज्येष्ठ बंधू शेखोजींच्या नेतृत्वाखाली 1733च्या जंजिरा मोहिमेमध्ये संभाजी आंग्रे यांनी सिद्दीच्या गोवळकोट, अंजनवेल या किल्ल्यांवरील हमल्यामध्ये पराक्रम गाजवला होता. सरखेलपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी पाश्चिमात्य जळचळ शक्तींविरुद्ध समुद्रामध्ये आघाडी उघडली. फेब्रुवारी 1736 साली डच जहाज अँड्रियानाकडे मराठा दस्तक नसल्याने संभाजी आंग्रे यांनी त्यांच्यावर चढाई करून त्याला पळवून लावले. मार्च 1738 मध्ये झीलँड वुल्फरीन आणि मॅग्डलेना ही डच जहाजे मोठ्या आरमारी लढाईनंतर मराठ्यांनी ताब्यात घेतली. डिसेंबर 1738 ते फेब्रुवारी 1739 दरम्यान इंग्रज कमोडोर बागवेल विजयदुर्ग परिसरात नौदलाच्या सहाय्याने हमला करतो, पण संभाजी आंग्रे त्याचा हा हमला नौदलाच्या सहाय्यानेच उधळून लावतात. मार्च 1739 डच जहाजांना वारंवार जप्त केल्याने बटेवियावरून डचांच्या नौदलाची मोठी तुकडी विजयदुर्गावर हमला करते, पण हाही हमला संभाजी आंग्रे निष्फळ ठरवतात. फेब्रुवारी 1740 संभाजी आंग्रेच्या आरमार गोवेकर पोर्तुगीजांवर हमला करून गोव्याला धान्य नेणारी गलबते लुटून जप्त करते. फेब्रुवारी 1740 याच महिन्यात संभाजी आंग्रे यांचे आरमार थेट मुंबई बंदराची नाकेबंदी करते आणि इंग्रजांना देखील जेरीस आणते. ह्या सर्व पराक्रमातील मानाचा तुरा म्हणजे 1735 साली ईस्ट इंडियामॅन डर्बी ह्या इंग्लिश जहाजावर संभाजी आंग्रे यांच्या आरमाराने हमला चढवून ते जहाज जप्त देखील केले होते. आजवर झालेल्या सर्व इंग्रजी जहाजांच्या जप्तींपैकी मराठा आरमाराला या जहाजाच्या जप्तीमुळे तब्बल 20 लाख रुपयांची लूट मिळालेली होती आणि जी मराठा साम्राज्याच्या तिजोरीत जमा करण्यात आली होती. हा संभाजी आंग्रे यांच्या सर्व पराक्रमातील एक मानाचा तुराच समजला पाहिजे. अशा रीतीने सतत फिरंगी, डच, इंग्रज या प्रबळ पण मराठा नौदलाचे परवाने न घेणाऱ्या परकीय सत्तांना संभाजी आंग्रे यांनी चांगलेच वठणीवर आणले. डच व इंग्रजांसारख्या प्रबळ नाविक शक्ती देखील संभाजी आंग्र्यांपुढे हतप्रभ ठरल्या. त्यामुळेच की काय, जो शत्रू जिंकता येत नाही त्याचे चारित्र्य हनन करण्याचा रडीचा डाव या गोऱ्यांनी खेळायला सुरुवात केली. संभाजी आंग्र्यांचे आपल्या सावत्र भावाशी भांडण होते, त्यावर ते 2 वेळा बेधडकपणे आक्रमण सुद्धा करून गेले. प्रसंगी त्यांनी पेशवे व खुद्द छत्रपतींचे बोलणे देखील ऐकले नाही. या प्रसंगाचा फायदा घेत इंग्रजांनी संभाजी आंग्रे हे छत्रपतींपासून फुटून निघालेला बंडखोर आहे, समुद्रावर बलिष्ठ झालेला चाचा म्हणजेच समुद्री लुटेरा अथवा त्यांच्या भाषेत पायरेट किंग आहे अशी बतावणी जेथे तेथे सुरू करून संभाजी आंग्रे यांची प्रतिमा डागाळण्याची सुरुवात केली. अगदी अलीकडे पर्यंत देखील युरोप व पाश्चिमात्य जगामध्ये समुद्री लुटारू हीच त्यांची प्रतिमा रूढ असल्याने द पायरेट्स ऑफ कॅरिबियन या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या ॲट द वर्ल्ड्स एंड या भागामध्ये देखील समुद्री लुटारूंच्या काल्पनिक जगातील बैठकीमध्ये पायरेट लॉर्ड ऑफ इंडिया म्हणून जी व्यक्तिरेखा दाखवली आहे तिचे नाव देखील श्री संभाजी आंग्रिया हेच दिलेले आहे. पण स्वतःचा सावत्र भाऊ पेशवे किंवा छत्रपती
यांच्याशी किती संघ असले तरी कधीही संभाजी आंग्रे यांनी सरखेलीच्या कामाशी गद्दारी केली नाही. खुद्द इंग्रज देखील हे पुरेपूर जाणून होते, पण त्यांनी आपल्या या अजिंक्य शत्रूची मानहानी मात्र लेखणीद्वारे नक्कीच घडवून आणली. संभाजी आंग्रे सरखेलाची मराठा नौदलाप्रती इतकी कर्तव्य भावना व निष्ठा होती की त्यांच्या स्वर्गवासानंतर विजयदुर्ग काही काळाने आंग्रे कुटुंबाकडनं काढण्यात आला व धुळपांकडे नौदलाची धुरा सोपवली गेली. तेव्हा गिर्ये रामेश्वराजवळील ही समाधी आरमारी मोहिमा काढताना नवस बोलल्यास नवसाला पावते व यश मिळवून देते अशी मराठा आरमाराची ठाम श्रद्धा होती. विजयदुर्गा संबंधीच्या मराठा दफ्तरातून श्री राज मेमाणे सरांच्या धुळपाच्या काळातील मराठा आरमार या पुस्तकातून पुढील नोंदी सापडतात. या नोंदी 1776-77 सालच्या आहेत. ह्याप्रमाणे संभाजी वीर श्री रामेश्वर मौजे गिर्ये येथे श्री सानिध्य जागृत आहे. आरमारास पावतो सबब अस्मानगिरी बांधायास नवीन करून दिली. यासाठी ₹14.5 कापड लागले. त्यापैकी ₹7.5 हमरूल म्हणजेच किनारेदार रेशमी वस्त्र, ₹7.5 हात लांब ₹3.25 मशरू म्हणजेच गर्भ रेशमी कापड, ₹4.25 हात ₹1.25 पांढरे कापड अस्तरासाठी 17 हात ₹2.5 शिवट म्हणजे पागोट्याचे वस्त्र हिरव्या झालरीचे 1 असे वस्त्र अर्पण करून समाधीची सेवा केली जात असे. स्वारीवर जाताना श्री देव रामेश्वरासोबत संभाजींच्या समाधीवर देखील नारळ अर्पण केला जात असे. आज मात्र संभाजी आंग्रे या दर्यावरील मराठा वाघाची फारशी कोणालाच ओळख नाही. या शूरवीराची समाधी देखील बरीच वर्षे स्वातंत्र्यानंतर देखील उपेक्षित होती. हल्लीच स्थानिक युवा संघटना व पुरातत्व खात्याने येथे थोडीफार विकासाची व साफसफाईची कामे केल्याने समाधी परिसराला थोडी झळाळी प्राप्त झाली आहे. पण खरी गरज आहे ती मराठा तरुणांनी या प्रेरणास्थानी येऊन मराठा आरमाराच्या इतिहासाची माहिती घेऊन संभाजी आंग्र्यांच्या चरणी नतमस्तक होण्याची, येथून ऊर्जा घेऊन आधुनिक काळात स्वतःच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होण्याची. तेव्हा पुढच्या वेळी विजयदुर्ग परिसरात आलात तर मराठ्यांच्या आरमारातील या दर्यावरच्या वाघाच्या समाधीचे दर्शन नक्कीच घ्या. हा पायरेट लॉर्ड ऑफ इंडिया नसून छत्रपतीच्या मराठा आरमाराचा अजिंक्य ऍडमिरल म्हणजे सरखेल होता, हे सर्वांना जाणवून द्या. पुढील भागात विजयदुर्ग परिसरातील अशाच अज्ञात स्थळाची सफर घडू. तोपर्यंत आमचे व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना परिवाराला फॉरवर्ड करून हा अपरिचित इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. चॅनेलवर पहिल्यांदाच भेट दिली असल्यास मराठा इतिहास जाणून घेण्यासाठी व मराठ्यांची पावले जिथवर पोहोचली तिथल्या प्रसिद्ध आणि अपरिचित किल्ल्यांच्या दर्शनासाठी सह्याद्री नेचर ट्रेल्सला आवर्जून सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.